आत्ताच्या व्हिडिओत मी आपल्याला सांगितलं होतं की पालेभाज्या आणि कोथिंबिरीच्या या हिरव्यागार गड्ड्या त्याच्या सुतळ्या काढून व्यवस्थित तो घास या गोमातेच्या पोटात जावा अशी व्यवस्था इथं केली गेली. हा गोभक्तांच्या प्रेमाचा अजून एक असा पुरावा. आता गोवंश इतक्या मोठ्या प्रमाणात आहे, तो या जाळीवरून ती पेंडी टाकली जाते, त्यामुळं बऱ्याचशा गोवंशाला मिळून जातं. ती टाकावी यासाठी लागते की जे कंपाऊंडच्या जवळ हा गोवंश आहे, फक्त त्यांनाच नाही मिळून मागच्या गोवंशालासुद्धा काही ना काही घास मिळाला पाहिजे या सद्भावनेने कधीकधी पेंडी लांब भिरकवावी पण लागते. कारण इतक्या मोठ्या वंशासाठी आपण प्रत्येकाला जाऊन घास भरवू शकत नाही. आतमध्ये जाणंसुद्धा तसं जिकिरीचं असतं. कारण या गोवंशाची एखादी धडक माणसाचं पूर्ण आयुष्य बर्बाद होऊ शकतं. स्पायनल कॉर्डला जर काही अशी जखम झाली, काही इजा झाली, तर मात्र तो माणूस आयुष्यातनं उठू शकतो. पहा, त्यांच्या चेहऱ्यावरती पण एक वेगळा आनंद आपल्याला त्यांच्या डोळ्यात दिसतो जेव्हा असा हिरवागार घास त्यांना मिळतो. काही लोकांना असा घास का फेकतात असा प्रश्न पडेल, म्हणून मी क्लॅरिफाय केलं की इतक्या मोठ्या प्रमाणात जेव्हा आपण गोवंशाला घास देतो तेव्हा तुम्हाला मागे उभ्या असलेल्या गोवंशाची पण काळजी करावी लागेल. जे दांडगट असतात ते मस्त कंपाऊंडपर्यंत पुढं येतात, इतरांना बाजूला सरकवतात. मग मागं असलेले लोक भुकेले राहू नये याच्यासाठी तो घास लांबपर्यंत भिरकवावा पण लागतो कधीकधी, जेणेकरून तिथल्या 4-5 गोवंशाच्या मुखापर्यंत तो घास जातो. आणि अर्थातच जास्तीत जास्त गोवंशाची पोटं भरण्याचं एक समाधान जे असतं, ते जास्तीत जास्त समाधानसुद्धा अशा पद्धतीने गोभक्त मिळवत असतात. तुम्ही आम्ही कितीतरी असा वाया खर्च करतो, पण कधीतरी शनिवार रविवार सुट्टी असणाऱ्यांनी तशी बरीच मंडळी या गोशाळेत येत असतात आणि अशा प्रकारे हा गोग्रास भरवत असतात. तर जास्तीत जास्त आजच्या जनरेशननी अशा पद्धतीने जर या गोवंशासाठी काही दानधर्म शनिवार रविवार करायचा ठरवला तर नक्कीच समाजामध्ये एक चांगला संदेश जात राहील. आणि अशा ट्रस्टलासुद्धा वास्तविक पाहता जेव्हा अशी ट्रस्ट स्थापन होतात तेव्हा त्यांची काही अशी अपेक्षा नसते, पण मानवतेच्या दृष्टिकोनातनं इथं येणाऱ्या फॅमिलीजनी जर काही घास आणला तर त्यांना हे ऑफिस, हे ट्रस्टचं ऑफिस नक्कीच परवानगी देत असतं. तुम्ही पाहू शकता किती त्यांच्या चेहऱ्यावर आनंद झालेला असतो. हा सगळा सुतळी काढल्यानंतर त्यांना भरवला जातोय. 2-3 वेळा मी तुम्हाला भिरकावलेलं सुद्धा दाखवलं. आत्ता पण मी तुम्हाला तो घास, सुतळी काढलेला हिरवा कोथिंबिरीचा घास कसा भिरकावला जातो आणि मग त्याच्यावर जे त्या एरियात अवेलेबल आहे गोवंश ते कसं त्याच्यावर तुटून पडतात. अर्थातच हा चांगला हराभरा जेव्हा चारा मिळतो तेव्हा प्रत्येक गोवंश प्राणी खुशच होणार ना मित्रांनो. पहा, मुद्दाम मी कॅमेऱ्यात तुम्हाला दाखवतोय. शेवटी ही मनोभावे केलेली एक गोवंशाची सेवा आहे. ज्या कोणी व्यक्तीने केलं त्याला तर लाखो दुआए या गोमाता देतीलच, पण मी पण माझ्या या व्हिडिओद्वारे समाजापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवताना हे दानधर्म जे मनोभावे केलं गेलं आहे कोणी, त्या व्यक्तीलासुद्धा लाखो करोडो धन्यवाद देतो, प्रणाम करतो. हीच सद्भावना प्रत्येक नागरिकाच्या मनात निर्माण व्हावी पाहिजे. ही माफक अपेक्षा
कुठेतरी कुणाचं तरी बघून काहीतरी चांगलं समाज नक्की शिकत असतो आणि त्या शिकण्यासाठी असं जेव्हा कार्य आपण एखाद्या व्हिडिओद्वारे कॅमेऱ्याद्वारे समाजापर्यंत पोहोचवतो तेव्हा होणारा आनंदसुद्धा तो वेगळा आनंद आहे. पहा या ताई पण मनोभावे तो जो काही कोथिंबिरीच्या गड्ड्या आहेत सगळ्या आणलेल्या, इतक्या मोठ्या प्रमाणात कोथिंबीर म्हणजे हिरवागार चारा हा तर खूप आवडीचा असतो ना या गाय बैलांना. आणि इतक्या मोठ्या प्रमाणात गोवंश जेव्हा सांभाळतो तेव्हा त्यांना आपण कुठेही चरायला पाठवणं कदापि अशक्य, कारण याचा सांभाळ करणंच खूप जिकिरीचं असतं. रस्त्यात जाताना त्यांना काही अपघात होऊ नये याच्यासाठी पण जपावं लागतं. मनोभावे गोमातेला नमन करत तिला तो घास प्रेमाने भरवणाऱ्या या व्यक्ती पाहिल्या की मन हेलावून जातं. आणि अर्थात पहा, अगदी स्वतःच्या मुलाला मुलीला कसं प्रेमाने आपण कुरवाळतो त्याच पद्धतीने या ताई कुरवाळत आहेत. तिला खूप प्रेमाने त्या वासराला खाऊ घालत आहेत. याच गोष्टींना तर आपल्याकडं महत्त्व आहे ना. म्हटलं जातं ना की हे पुण्य तुम्हाला नक्की कामाला येतं. भुकेलं जनावर असो किंवा भुकेला व्यक्ती असो, या सगळ्यांना घास खाऊ घालणं ही तर आपली परंपरा आहे, संस्कृती आहे. घासातला घास देणं ही आपली भारतीय संस्कृती आहे, माणुसकीचं टोक आहे. त्यामुळं अशी माणुसकी दाखवणारी जोपर्यंत या पृथ्वीवर माणसं आहेत तोपर्यंत या गोवंश कितीही वाढला तरी त्यांना सांभाळणारं कुणी ना कुणी या पृथ्वीवर असेल याची शाश्वती देणाऱ्या या काही फॅमिलीज, ही काही मंडळी, ही पोती भरून दुसऱ्या पण सेक्शनमध्ये तिथल्या गोवंशाला असाच हिरवा चारा मिळावा यासाठी ही लोक असं भरभरून घेऊन चाललेत. कारण एका भागात हा चारा दिला त्यानंतर दुसऱ्या भागाकडे ते जातात आणि अर्थातच प्रत्येकाच्या पोटात हा हिरवा चारा जावा ही एक सद्भावना असते. पहा मित्रांनो, म्हणजे हा 50-100 मीटर लांब हे असं खांद्यावर घेऊन जाणाऱ्या या कुटुंबातल्याच व्यक्ती आहेत. या गोमातेसाठी काहीही करण्यास तयार असलेला हा समाज नक्कीच हे प्रत्येक कार्य सॅल्युटेबल आहे ना. मला तर खूप सॅल्युटेबल वाटतं. रविवारचा दिवस असल्याने कदाचित थोडीशी जास्त मंडळी आहेत. अशा पद्धतीने गोसेवा केली जाते. खूप छान पद्धतीने असा घास त्यांना दिला जातो. ज्यांच्या पोटात जागा आहे ती जनावरं पुढे येतात आणि मग या सगळ्या मिळालेल्या घासाचा यथोचितरित्या समाचार घेतात. अशा या सगळ्या भक्त मंडळींचा नक्कीच मला मनापासून आदर वाटतो. असे जे काही शनिवार रविवारी परिवार येतात, स्वतः मनोभावे खर्च करून हिरवा चारा आणतात, या गोवंशाने तो खावा म्हणून प्रयत्नवादी राहतात, स्वहस्ते त्यांना चारा भरवतात. यामधून प्रतीत होणारं वात्सल्य, प्रेम, एक ममत्व पाहायलासुद्धा खूप छान वाटतं. आणि या आदर्शावर इतर समाजांनीसुद्धा, समाजातील इतर लोकांनीसुद्धा अशा आदर्शावर चालावं. पुन्हा एकदा मी यंग जनरेशनला आव्हान करतो, काही कुटुंबियांना आव्हान करतो की आपापले वाढदिवस, आपापल्या लग्नाचे वाढदिवस किंवा घरातल्या एखाद्या वृद्ध व्यक्तीची 75 किंवा 81 वयानंतर केला जाणारा सहस्त्रचंद्र दर्शन सोहळा, अशा दिवशी तुम्ही इथं येऊन मनोभावे काही खर्च करून या गोवंशाचं पोट भरू शकता. अर्थात थोडीशी समाज जागृती व्हावी म्हणूनच हा पांजरपोळ ट्रस्ट गोशाळेमध्ये बनवलेला हा कविप्रवीण शो यूट्यूब चॅनलवरचा व्हिडिओ आपल्याला नक्की आवडला. आपल्या भावना नक्की काय आहेत या सगळ्या कॉमेंट बॉक्समध्ये आपण नक्की व्यक्त कराल. याच अपेक्षेने मित्रांनो इथंच थांबतो.
जय गोमाता असं आपण मनातल्या मनात म्हणूयात आणि समाजामध्ये या गोमातेविषयी खूप खूप प्रेम वाढत राहो या सदिच्छा व्यक्त करून या व्हिडिओमध्ये इथंच थांबतो. पुन्हा भेटूयात अशाच काही विषयांवरती असेच व्हिडिओ घेऊन कविप्रा विथ शो यूट्यूब चॅनलवर. पाहत राहा, ऐकत राहा कविप्रा विथ शो, द ओनली युनिक चॅनल ऑन यूट्यूब which has given you a lot of variety. Wide Praveez 9090 videos.